नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नाशिकमध्ये दुगाव गावामध्ये पेरू बागेत विजिटसाठी आलेलो आहे। आता ते आपण बघू शकतो, हे बघा फोमिंगचं त्यांनी जे ऑफ सीझनमध्ये काम केलेलं होतं तर एकदम असं सुंदर असं फोमिंगचं कामकाज झालेलं आहे। हे आपण डोळ्यांनी बघू शकतो का मग जे काम करत असताना आपल्यालाही मानसिक समाधान मिळतं का एवढं फोम लागलं आहे, एवढा माल आहे, ठीक आहे मार्केट प्लस मायनस काही होऊ शकतं, पण मग झाड एकदम असं ओके वाटलं पाहिजे, माल असा भरभराटीने दिसला तर आपल्याला वाटतं की बुवा चला वावरात म्हणजे नुसतं प्लॉटला आलं तरी बरं वाटतं। तर आपण सरांसोबत बोलूया। नमस्कार साहेब। नमस्कार। काय धावपळ? काय सगळी काय धावपळ चालू आहे ना पेरूचे काम। बरं, आता फॉर्म लावून किती दिवस झाले सर? फॉर्म लावून 4 दिवस झाले। 4 दिवस झाले का? हो। ओके, किती फॉर्म बसला सर? फॉर्म आपल्याला हे 7 लाख फॉर्म बसले। 5000 झाडांना? हो। अरे वा, गुड, छान। आणि आता हे फॉर्म लावून झाल्यावरती आता हे काही नवीन प्रयोग चालू आहे का? हो, आता ते कसं जे वरती जी शेंडी फुटलेली आहे स्टोरेज जात आहे, म्हणजे झाडाला फळ म्हणजे शेंड्या नुसत्या हातभर वाढून गेला बा, कारण आता खूप नेत्रे पोषक वातावरण त्याच्यामुळे कसं शेंडा जास्त पडत आहे, त्यामुळे शेंडा स्टॉप करून फळ फुगण्यासाठी ते कटिंग घेतली त्याची। आता फळ फुगवण्यासाठी काय काय चालू आहे सर आपलं ऍप्लिकेशन? फळ फुगवण्यासाठी 05234 वगैरे चालू आहे, 12 त्याच्यानंतर 12/6/22 आहे, त्याच्यानंतर 60/20 आहे, त्याच्यानंतर तुमचं परत आपण 5 स्टोक वगैरे बी सोडते त्याच्याबरोबर। किती लिटर घेतात ते? 5 स्टोक 2 लिटर एकरी। ओके, आणि आता एवढ्यात निमॅटोडचं कधी झालेलं आहे सर ऍप्लिकेशन? आता याला 8 दिवस झाले। आणि त्याच्या अगोदर म्हणजे झाड तसं एकदम असं पिवळं वगैरे जाणवत नाही म्हणून विचारतोय। आपण त्याची ड्रिचिंग करतोय, पण आताची जी ड्रिचिंग आहे झाडावर माल असल्यामुळे आपण एकरी 2 लिटर सोडलेलं आहे। एकरी 2 लिटर सोडलंय निमॅटोचे? हो, निमॅटो 2 लिटर आणि डॉक्टर फरक दिसतोय बा, इकडे झाड आहे ना एकदम असे हिरवगार काळोखी वगैरे, म्हणजे जाणवतो की झाडात जमीन सतत ओली असल्यामुळे ना आता वर लोड आहे, त्याच्यामुळे झाड आहे ना फुगवण्यासाठी ते ताकद मागते, तरी पण झाडात खूप एनर्जी आहे असं झाड दाखवतं। बरोबर, त्याच्यामुळे मग आता ह्याच टायमाला जे ओली जमीन आहे त्याच्यामुळे 2 लिटर सोडणं गरजेचं आहे त्याला। ओके, आणि हे बघा आपण बघू शकतो पूर्ण सरांचा 5-7 एकरचा प्लॉट आहे सगळं। आता हे किती 7 लाख फॉर्म झालाय ना? हो, 7 लाख। तुमचं नाव तर काही विचारलं नाही, म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना म्हणजे ते हे नाही, शेतकऱ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी तुमचे व्हिडिओ बनवले आहे, पण नवीन बघत असते लोक। आता विलास रामदास नवले, ओके, मुक्काम पशुगाव, तालुका जिल्हा नाशिक। भरपूर जण नवीन जण बघत असताना त्याच्यामुळे जुन्या लोकांना माहिती आहे। आता हे झाडावरती बऱ्यापैकी 150-200 फॉर्म बसलायला असेल ना? हो, 140 फळ आहे। 140 फळ आहे? हो। ओके, वाव, छान। म्हणजे हे बघू शकतो आपण डोळ्यांनी पूर्ण झाडाची अशी परिस्थिती आहे। बाकी अजून काय म्हणाल सर? पावसाचे काही त्रास? आता पाऊस आमच्याकडे 2 महिन्यापासून कंटिन्यू आहे, मग त्याच्यात काही अडचणी? अडचणी काहीच नाही। आता कसं सरांचं शेड्यूल टायमिंग जर फॉलो केलं तर काही अडचणी येते नाही। ओके, आणि हे काय म्हणतो आता मग याच्यातून परत आता समजा या फुटे निघाल्या परत माल निघाला तर काय प्लॅनिंग? पकडायचं आणि काढून टाकणार आहे का तुम्ही? कारण याच फळाला पोषण पूर्ण एनर्जी लागणार आहे। बरोबर, म्हणजे फळ खूप आहे ना त्याच्यावरती, ते पोचलं बी पाहिजे आणि साईज बी आणि त्याला हे बी आलं पाहिजे। सगळं किती एकरच आहे आपलं? आता मी माझं जुनं आहे ते माझं 5.5 एकर आहे, त्याच्यानंतर मी परत 2.5 एकर लावलेलं आहे, त्याच्यानंतर परत आता 4 एकर लावलेलं आहे, असं माझं भरपूर क्षेत्र आहे। अरे वा, आणि मग एवढं कसं हँडल हो माणसं वगैरे का होत आहे? नाही, होतं हँडल, माणसामध्ये जिद्द असली तर सर्व होते। अच्छा, त्याला वाटलं बा आता कसं करू तर मग तो काहीच करू शकत नाही। बरोबर बरोबर, म्हणजे यावेळेस माल वगैरे पहिल्या आता हे दुसरं वर्ष आहे ना? किती बाय किती अंतर आहे सर लागवड? 8.5-6 लागवड आहे। 8.5 x 6? हो। अरे वा, छान आहे। आता किती हे दुसरं वर्ष का तिसरं? 19 महिन्याचा प्लॉट आहे हा, दुसरं पीक चालू आहे माझं। हो का? पहिलं झाडावर 20 किलो उतरून घेतलं होतं आपण म्हणजे 12व्या महिन्यामध्ये। ओके, बरं, आणि अजून एक विचारायचं होतं सर, आता तुम्हाला शेड्यूलमध्ये बऱ्यापैकी आपण ते लोटस बायोटेक कंपनीचे आपण प्रोडक्ट हे करत असतो, रिकमेंड करत असतोय, ते वापरून म्हणजे तुम्हाला रिपोर्ट वगैरे कसे वाटतं सर, रिझल्ट? नाही, म्हणजे लोटसचे जे प्रोडक्ट आहे JB पेरू साठी ते खूप छान आहे, आणि आतापर्यंत आम्ही त्याच्यावर थोडं काम केलेलं आहे, त्यांच्या ज्या प्रोडक्ट वरती बऱ्यापैकी काम केलेलं, म्हणजे 80% ऑलरेडी त्यांचेच प्रोडक्ट वापरतोय।
म्हणजे रिझल्ट कसं बेस्ट समाधानकारक साईज सेटिंग हो सगळ्या निमॅटोडचं गोष्टी म्हणजे बुरशीनाशक आम्ही करतो बी आणि त्याच्यानंतर फॉलो केल्यामुळे आम्हाला रिझल्ट बी भेटत नाही. रिझल्ट भेटलं तर आम्ही सरांना बोलतो बी का हे प्रोजेक्ट चालणार नाही, बरोबर याचे रिपोर्ट रिझल्ट नाही त्याच्यावाले. बरोबर म्हणजे तुम्ही एकदम समाधानी आहे बुवा. एकदम समाधानी. ठीक आहे सर, थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.